धुळे मनपा सार्वत्रिक निवडणूक 2018 संपन्न होत असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार नारळ वाढवून प्रचारास सुरुवात झाली। येत्या 9 डिसेंबर 2018 रोजी होणाऱ्या धुळे मनपा सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून अनुसूचित जाती महिला वर्ग सौ कल्पना खरात, 1 ब बळीराम सोनवणे, 1 क रणजित भोसले, 1 ड सौ शोभाताई पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली असून आज या प्रचार नारळ फोडून या प्रसंगी माजी मंत्री रोहिदासजी पाटील, राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणालबाबा पाटील, किरण पाटील, मधुकर भाऊसाहेब गर्दे, माजी सरपंच मंगलदास बापू पाटील, अशोक आबा पाटील, मुकेश पहलवान खरात आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, सरपंच सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मूलभूत गरजा, विविध समस्या सोडवण्यात आम्ही कटिबद्ध राहू असा ठाम विश्वास यावेळेस प्रभाग क्रमांक 1चे काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवारांकडून वर्तवण्यात आले। या चारही उमेदवारांना प्रचंड असा मतांनी निवडून पंजा या चिन्हावर बटन दाबून विजयी करा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। सर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपले प्रमुख आले का सगळे? शांत. धुळे महानगरपालिकेच्या अरे थांबा रे जरा आता. धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची सुरुवात काही दिवसापूर्वी झालेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झालेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते सगळेच कामाला लागलेले आहेत. एक नवं असं चैतन्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आपण पाहत आहेत मित्रांनो, बरीच वर्ष साधारणपणे 4.5 पावणे 5 वर्ष होत आले या राज्यामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण पाहिलेलं आहे. इतकं भयानक, इतकं सर्वसामान्य माणसाला तुडवणारं, शेतकऱ्यांना पूर्णपणानं नस्तनाबूत करणारं असं हे सरकार आहे. गोरगरिबांचा सगळ्या प्रकारे आपल्याला कसा धुव्वा उडवता येईल याच्यासाठी काम करणारा या पक्षाचा आपल्याला पूर्ण नायनाट करण्याची शपथ आता आजपासून आपल्याला घ्यायची आहे. मला निश्चित खात्री आहे, कारण आपण मागच्या वेळी देखील ज्या आपल्या निवडणुका झाल्यात त्यावेळी जेव्हा आपण निवडणुकीमध्ये भाग घेतला त्यावेळी या उत्तर महाराष्ट्र जे आहे, उत्तर आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातले आपण देखील त्याच्यातच होता, आपणही मतदार होता आणि कुणाल पाटलांना आपण 50,000 मतांना निवडून दिलेलं होतं. तशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना आपण मतदान करून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपण मित्र काम करतो आहोत ते काँग्रेससाठी नाही, सामान्य माणसांना, राष्ट्रवादीसाठी नाही तर सर्वसामान्य माणसांना कसं जगता येईल, त्यांना कसं उत्तम प्रकारे काम करता येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि यासाठी आपण सगळे सहभागी व्हा. प्रचंड मताधिक्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि या भारतीय जनता पक्षाचा आपल्या जिल्ह्यातला तरी ताबडतोबीनं नैनाट करा एवढंच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतर्फे पंजा चिन्हावर रणजितराजे भोसलेंसारखा एक तरुण होतकरू तरुणाला या इथून उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासोबत आपले भोकरच्याच अशोकाबांच्या सुविध पत्नी शोभाबाई अशोक पाटील यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तिसऱ्या उमेदवार आपले माजी सरपंच मुकेश खरात यांच्या पत्नी कल्पना खरात यांना उमेदवारी दिलेली आहे आणि एसटी राखीवसाठी बैराम विलास सोनवणेंसारखे चांगले लढावे कार्यकर्ते असे 4 उमेदवार जनतेशी बांधिलकी मानून स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही आपल्यासमोर दिले. यांना आपला आशीर्वाद द्या आणि पंजा या चिन्हावर आपण मतदान करा अशी माझी समस्त मतदार बंधूंना नम्र विनंती.